आमदार अपात्रता प्रकरणी अजित पवार गटाच्या नेत्यांची विधानसभा अध्यक्षांसमोर साक्ष नोंदवण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती आणि याविषयी शरद पवारांच्या वकिलांनी सुनील तटकरेंना खोदून प्रश्न विचारलेत। नेमकं काय घडलं पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अपात्रता प्रकरणी गुरुवारी अजित पवार गटातल्या नेत्यांची साक्ष विधानसभा अध्यक्षांच्या समोर नोंदवण्यात आली। अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना शरद पवार गटाच्या वकिलांनी काही अडचणीत आणणारे प्रश्न विचारले। पक्षात असंतोष वाढत होता असं तुम्ही म्हणताय, तो किती काळ चालला असा प्रश्न शरद पवार गटाच्या वकिलांनी विचारला। तर 2014 पासून पक्षात असंतोष खदखदत होता आणि 2019च्या निवडणुकीनंतर तो खूपच वाढला असं उत्तर सुनील तटकरे यांनी दिलं। 30 तारखेला आमदार आणि खासदारांची बैठक झाली होती। ती या असंतुष्ट आमदारांचे मुद्दे मांडण्यासाठी तसंच अजित पवार यांची भेट घेण्यासाठी ऐत्या वेळी झाली होती का असा प्रश्न शरद पवार यांच्या वकिलांनी विचारला। त्यावर होय असं उत्तर सुनील तटकरे यांनी दिलं। 30 जून 2023 रोजी जी बैठक झाली ती अचानक झाली होती का अशी विचारणा शरद पवार गटाच्या वकिलांनी केली। ही बैठक विचारांती झाली होती। त्यापूर्वी जो नाराजीचा सूर होता तो दूर करण्यासाठी ही बैठक ठरवण्यात आली होती असं उत्तर तटकरे यांनी दिलं। 12 जून रोजी चर्चा झाली आणि 30 तारखेला बैठक घेण्याचं ठरलं होतं। त्यातच अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करायचं ठरलं होतं का असा प्रश्न वकिलांनी केला। त्यावर सुनील तटकरे यांनी नाही असं उत्तर दिलं। 30 जूनला जी बैठक झाली ती राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेला धरून नव्हती का असा प्रश्न वकिलांनी केला। तर मला वाटत नाही, हे असत्य आहे असं उत्तर तटकरे यांनी दिलं। या साक्षीच्या दरम्यान अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेल्या निवडीविषयी वकिलांनी प्रश्न विचारले। तुम्ही हे कागदपत्र पहा, यात कुठेही असं काही लिहिलेलं नाही की 30 तारखेच्या बैठकीत अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। त्यावर मला माहिती नाही असं उत्तर सुनील तटकरे यांनी दिलं। अजित पवार यांनी 2019 मध्ये शपथ घेण्यासाठी एनसीपी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेतृत्व यांची परवानगी घेतली होती का असा प्रश्न शरद पवार गटाच्या वकिलांनी विचारला। तर तटकरे यांनी होय असं उत्तर दिलं। त्यावर ही मान्यता कशी दिली हे सांगू शकाल का असा सवाल वकिलांनी केला। मला सांगता येणार नाही असं उत्तर तटकरे यांच्या वतीनं देण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या फुटीनंतर अजित पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती। त्या निवडीवर शरद पवार गटाच्या वकिलांनी तटकरे यांना उलटसुलट प्रश्न विचारले। आपलाच पक्ष हा खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला जातोय। त्यामुळे आगामी काळात सुनावणीच्या दरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मनोज जरांगे पाटलांसह भगवं वादळ उद्या नवी मुंबईत पोहोचणार आहे। नवी मुंबईत जरांगेंच्या स्वागताची जय्यत